दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीसोबत लढण्याचं शिंदे फडणवीस म्हणत असले तरी प्रत्यक्षात ग्राउंड लेव्हलवर स्वबळाची मागणी जोर धरतीये। रायगड, ठाणे, सांगली, सातारा, नाशिक, पालघर अशा जिल्ह्यातून महायुतीत एकत्र लढण्याची आशा आता धूसर झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये एका नेत्यानं दिली असं कळतंय। युतीत निवडणुका न झाल्यास स्वतंत्र लढण्याची तयारी करा आणि त्यासाठी सज्ज रहा अशा सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या। त्याचसोबत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठीही मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। काल एकनाथ शिंदेंनी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र इथल्या मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली होती। ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीत कमालीचे विसंवादी सूर निर्माण झाल्याचं दिसतंय। भाजप आणि शिवसेनेनं ठाणे महापालिकेत स्वबळाचा नारा दिलाय। स्वबळावर ठाणे महानगरपालिका लढवण्याची मागणी शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी केली। काल आनंद आश्रम इथे नरेश म्हस्केंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक झाली। या बैठकीमध्ये भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर उमटला। शिवसेना करत असलेल्या विकास कामात भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार करण्यात आली। त्यावर खासदार म्हस्केंनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले अशी माहिती समजतीये। दुसरीकडे ठाण्यात भाजपनंही स्वबळाची तयारी सुरू केली। 33 प्रभागातील इच्छुकांसाठी भाजपनं शिबिर आयोजित केलंय। भाजप 33 प्रभागातील उमेदवारांची चाचपणी करणार आहे आणि त्याचसोबत काही दिवसांपूर्वी भाजपचा महापौर करण्याचं वक्तव्य आमदार संजय केळकरांनी केलं होतं। तसंच भाजपचे मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये सुद्धा काय एकूण चित्र आहे, पदाधिकाऱ्यांच्या काय भावना आहेत, काल बैठक देखील झाली आहे। बघा, आमच्याकडे आता जर आपण पाहिलं तर विविध पक्षातील जे वर्षानुवर्ष निवडून येतात ते सर्व नगरसेवक आज एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये काम करतायत। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत। जो विकास या ठिकाणी सुरू आहे, कळवा असेल, दिवा असेल, त्याचबरोबर ठाणे आहे, जवळजवळ आमच्याकडे आत्ता जर तुम्ही पाहिलं तर 85च्या वरती जे सिटिंग नगरसेवक आहे, जे वर्षानुवर्ष त्या ठिकाणी निवडून येतात, ते नगरसेवक आमच्या समवेत आहेत, आमच्या पक्षासोबत आहेत। काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली। विकास कामांच्या आड इतर महायुतीतलेच पक्ष येत आहेत, भाजपसारखे पक्ष येतात असं देखील सांगितलं अशी आम्हाला सूत्रांकडून माहिती कळलेली आहे। हे बघा, शेवटी बघा, कुरबुरी ह्या असतातच, नाही असं नाही। शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो, पक्षातील कार्यकर्ते जगवायचे असतात, पक्षातील कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करायचं असतं। आमच्याही नगरसेवकांना आणि विभाग प्रमुखांना वाटणार ना की आमचाही महापौर होईल, आमचा तर आहेच महापौर आणि तो आमचा महापौर राहणार, अशा पद्धतीच्या काही गोष्टी कुरबुरी आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये होतात। त्यामध्ये एवढं मनावर घेण्यासारखं किंवा युतीच्या विरोधात काही वातावरण असं नाहीये। तुमची देखील तयारी आहे का? हे बघा, इतके वर्ष तर आम्ही वेगळंच लढलो ना, तयारी आहे म्हणजे काय। आज या ठिकाणी आज 80च्या 85 पर्यंत सिटिंग नगरसेवक जर आमच्याकडे आहेत तर समजा आमची युतीत लढण्याची तयारी आहे। आणि समजा जर युती झाली नाही तर आम्हाला लढावंच लागणार आहे ना। 85 सिटिंग नगरसेवक आमच्याकडे आज आहेत, त्यामुळे भाजपची पण तयारी आहे। शेवटी प्रमुख राजकीय पक्ष ते सुद्धा लढतील। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।